नमस्कार, तुमच्यासोबत मी शंकर. तुम्ही बघत आहात झकास मराठी. धुळीने माखलेल्या विदर्भाच्या भूमीवर वैनगंगा नदीच्या काठी एक भयानक सावली पसरली आहे. ती सावली पावसाची नाही, ती आहे वाळू माफियांची, ज्यांच्या भरधाव टिप्पर ट्रकनी सामान्य रस्त्यांना हत्याकांडाचे मैदान बनवले आहे. ही कथा आहे एका निरपराध मातेच्या रक्ताने लिहिलेली, अब्जावधी रुपयांच्या काळ्या पैशाने चालवली जाणारी आणि वरिष्ठांच्या अदृश्य हातांनी संरक्षण दिले जाणारी. भंडारा गोंदिया जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीचा प्रश्न आता इतका गंभीर झाला आहे की तो केवळ पर्यावरणाचा किंवा महसूल चोरीचा मुद्दा राहिलेला नाही, तर तो थेट सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळणारा मौत का कारोबार ठरू लागला आहे. गोंदिया जिल्ह्यातील दासगाव येथे घडलेली एक घटना पुन्हा एकदा या प्रश्नाला ऐरणीवर आणणारी ठरली आहे. अवैध रेती वाहून नेणाऱ्या एका भरधाव टिप्परने स्कूटीला जोरदार धडक दिल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिची मुलगी गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आणि अवैध वाळू वाहतुकीविरोधात तीव्र आंदोलन उभे राहिले. दिवस होता 3 एप्रिलचा, दुपारची वेळ होती. गोंदिया जिल्ह्यातील कटंगी कला परिसरात राहणाऱ्या रामेश्वरी धनलाल नागपुरे ही महिला आपली मुलगी वैष्णवी नागपुरे सोबत स्कूटीवरून मध्य प्रदेशातील आरंभा येथे जात होती. कुटुंबात दुःखाचे वातावरण होते. त्यांच्या सासूचे निधन झाले होते आणि त्या अंत्यसंस्कारासाठी निघाल्या होत्या. स्कूटी क्रमांक MH35 AB 7537 वरून दोघीही आपला प्रवास करत होत्या, पण दासगाव येथे मनोरंजन चौक परिसरात अचानक मृत्यूने त्यांचा पाठलाग केला. त्याचवेळी अवैधरित्या रेती भरून येणारा MH40 BH 8080 क्रमांकाचा टिप्पर वेगाने त्या रस्त्यावरून धावत येत होता. साक्षीदाराच्या मते टिप्पर चालकाने वेगावर कोणतेही नियंत्रण ठेवले नव्हते. जणू काही त्या वाहनाला ना नियमांची भीती होती ना कायद्याची. क्षणभरात टिप्परने स्कूटीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर स्कूटी हवेत उडाली आणि काही अंतरावर फेकली गेली. रामेश्वरी नागपुरे या थेट टिप्परच्या चाकाखाली आल्या. भल्या मोठ्या टिप्परचे चाक त्यांच्या अंगावरून गेले आणि त्या जागीच मृत्युमुखी पडल्या. ही घटना इतकी भयानक होती की उपस्थित नागरिकही काही क्षण स्तब्ध झाले. दुसरीकडे मुलगी वैष्णवी रस्त्याच्या कडेला फेकली गेली आणि गंभीर जखमी झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची बातमी काही मिनिटातच गावभर पसरली. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली. अपघात पाहून संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी टिप्पर चालकाला पकडले आणि त्याला चांगलाच धडा शिकवला. त्यानंतर गावकऱ्यांनी अवैध वाळू वाहतुकीविरोधात जोरदार आंदोलन सुरू केले. रस्त्यावर टायर जाळण्यात आले. वाहतूक पूर्णपणे ठप्प करण्यात आली आणि प्रशासनाविरोधात घोषणाबाजी सुरू झाली. ग्रामस्थांची मागणी स्पष्ट होती. अवैध वाळू वाहतूक तात्काळ बंद करा. दोषी चालकावर कठोर कारवाई करा. मृत महिलेच्या कुटुंबाला 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्या. जखमी मुलीच्या उपचाराचा पूर्ण खर्च उचला. इतकेच नव्हे तर संतप्त नातेवाईकांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून आंदोलन सुरू केले आणि स्पष्ट इशारा दिला, लेखी आश्वासन मिळेपर्यंत मृतदेह हलवणार नाही. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने हालचाल केली. पोलीस अधिकारी, तहसीलदार आणि इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. रावणवाडी, दवनीवाडा आणि कारंजा पोलीस मुख्यालयातून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला. पोलिसांनी गावकऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. दीर्घ चर्चेनंतर परिस्थिती काहीशी नियंत्रणात आली. स्थानिक नागरिकांच्या मते या मार्गावर किन्ही, महालगाव आणि तेढवा येथे वाळू घाट आहेत. त्यामुळे पहाटेपासूनच या रस्त्यावर वाळू वाहतुकीची वर्दळ सुरू होते. रात्री उशिरापर्यंत शेकडो टिप्पर आणि ट्रॅक्टर या मार्गावरून जात असतात. गावकऱ्यांचा आरोप आहे की वाहनांचा वेग अत्यंत धोकादायक असतो. अनेक वाहनांवर नंबर प्लेट नसतात. काही वाहनांमध्ये क्षमतापेक्षा जास्त वाळू भरलेली असते. वाहतूक नियमांचा पूर्णपणे भंग होतो. मनोरंजन चौक आणि बाजार चौक या भागात यापूर्वीही अपघात घडले आहेत. तरीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. गोंदिया जिल्ह्यात अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. चुलबंद नदीसह अनेक लहान मोठ्या नद्यांमधून रात्रीच्या अंधारात वाळू काढली जाते. सावंगी वाळूघाट क्रमांक 1 आणि 2 तसेच सौदंड फुटाळा वाळूघाट यांचा अधिकृत लिलाव झाला असला तरी अवैध वाळू वाहतूक थांबलेली नाही. ग्रामस्थांचा आरोप आहे की महसूल विभागाला सगळं माहिती आहे, पण कारवाई काही होत नाही. एका घटनेत नागरिकांनी स्वतः पुढाकार घेत अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र काही वेळातच ते वाहन सोडण्यात आले, असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अवैध वाळूचा हा व्यवसाय किती धोकादायक आहे याचा प्रत्यय अलीकडेच भंडारा जिल्ह्यात आला. तेथे वाळू माफियांनी SDM माधुरी तिखे आणि त्यांच्या पतीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पहाटेच्या सुमारास ते अवैध वाळू वाहतुकीची चौकशी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी वाळू तस्करांनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग केला. दौडीपार ते पचखेडी स्मशानभूमी रोडवरील वाई पॉइंट जवळ परिस्थिती अचानक गंभीर बनली. पाठलाग करताना वाहन नियंत्रणाबाहेर गेले आणि उलटले. या अपघातात SDM माधुरी तिखे आणि त्यांचे पती शहबाज शेख गंभीर जखमी झाले होते. या घटनेने संपूर्ण विदर्भात खळबळ उडाली.
प्रश्न उपस्थित झाला, जर अधिकारी सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांचे काय? भंडारा गोंदिया जिल्ह्यात वाळू व्यवसाय हा अनेक वर्षांपासून मोठ्या पैशांचा खेळ बनला आहे. तज्ज्ञांच्या मते एका टिप्परमध्ये सुमारे 10 ते 15 ब्रास वाळू भरली जाते. एका ब्रास वाळूची बाजारात किंमत हजारो रुपयांमध्ये असते. एका रात्रीत लाखो रुपयांची उलाढाल होते. यामुळे या व्यवसायात स्थानिक गुंड, दलाल आणि काही भ्रष्ट अधिकारीही सहभागी असल्याचा आरोप अनेकदा झाला आहे. लोकांमध्ये असा प्रश्न विचारला जात आहे, वाळू माफियांना नेमका कुणाचा आशीर्वाद आहे? अवैध वाळू उत्खननामुळे फक्त महसूलच नाही तर पर्यावरणालाही मोठा फटका बसतो. नदीची खोली वाढते, पाण्याची पातळी खाली बसते, पूल आणि रस्त्यांची पायाभरणी कमकुवत होते. पण सर्वात मोठा धोका म्हणजे रस्त्यावर धावणारी ही भरधाव वाहने. रात्रीच्या वेळी मोठ्या वेगाने धावणारे टिप्पर आणि ट्रॅक्टर अनेकदा अपघाताला कारणीभूत ठरतात. गोंदिया जिल्ह्यातील ही घटना त्याचाच एक जिवंत पुरावा आहे. गोंदिया जिल्ह्यातील या घटनेनंतर पुन्हा एकदा अवैध वाळू उत्खननाचा प्रश्न चर्चेत आला आहे. नागरिकांचा सवाल आहे, प्रशासनाला हे सगळं दिसत का नाही? अवैध वाळू वाहतूक थांबवण्यासाठी ठोस योजना का नाही? रामेश्वरी नागपुरे यांचा मृत्यू हा केवळ एक अपघात नाही, तो अवैध वाळू वाहतुकीच्या काळ्या साम्राज्याचे भयानक वास्तव आहे. आज एक आई आपल्या मुलीसमोर मृत्युमुखी पडली, उद्या कदाचित दुसरं कुणीतरी या भरधाव टिप्परच्या चाकाखाली येईल. म्हणूनच आता प्रश्न फक्त एका अपघाताचा नाही, प्रश्न आहे प्रशासनाच्या इच्छाशक्तीचा. कारण जर अवैध वाळू वाहतूक थांबली नाही तर पुढचा बळी कोणाचा असेल हे सांगता येणार नाही. आणि तेव्हा लोक पुन्हा एकच प्रश्न विचारतील, वाळू माफियांना नेमका कुणाचा आशीर्वाद आहे?